राजकारणामध्ये काही घटना इतक्या वेगानं घडतात की प्रश्न पडतो, हे खरंच अचानक घडलं की सगळं काही पूर्वनियोजित होतं. गेल्या 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा अशाच अनेक घटना घडल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सोमवारी केली आणि आज दिवसभरात बैठका आणि भेटीगाठींना कमालीचा वेग आला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोण कोणाला भेटलं, कुठे काय घडलं याचा आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची अचानक एकत्र बैठक कशी झाली? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अचानक अमित शहांच्या भेटीला कसे पोहोचले? सुप्रिया सुळेंनीही अमित शहांची अचानक भेट घेऊन चर्चा कशी केली? प्रश्न 3 असले तरी विषय मात्र एकच आहे. विषयाला सुरुवात झाली सोमवारी संध्याकाळी. दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड बद्दल एक जाहीर प्रतिक्रिया दिली. या तिन्ही प्रश्नांचा केंद्रबिंदू असणारी हीच ती प्रतिक्रिया. तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अजितदादांनी शक्य तितकं आश्चर्य चेहऱ्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला. कुठलंही ठोस विधान न करता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला ना विरोध केला ना समर्थन दिलं. त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असणार. अरे बाबा, अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो. त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही, पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं असेल. तर मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळाचे संकेत देऊन 24 तास उलटायच्या आत महाराष्ट्रात आणि दिल्लीत बरंच महाभारत घडलं. पिंपरी चिंचवडमध्ये काका आणि पुतण्या दोघांच्याही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी पहिल्यांदाच अधिकृतपणे भेटले आणि सविस्तर बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीआधी अजितदादांच्या शहर प्रमुखांना सुप्रियाताईंचा आणि शरद पवारांच्या शहर प्रमुखांना अजितदादांचा सविस्तर फोनही झाला होता. आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मला कॉल आला होता. त्यांनी मला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देताना निवडणुकी संदर्भात ज्यावेळेस विषय निघाला त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं की आपली मताची विभागणी होता कामा नये, तुम्ही ग्राउंड लेवलला तुम्ही मंडळी बोलून घ्या. तर मी म्हणलो ठीक आहे ताई, दादांनी देखील आम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने आम्ही चर्चा करून कळवू. कोर कमिटीची आमची बैठक झालेली आहे आणि आमच्या बैठकीतला एकंदरीत सूर असा होता की जर 2 राष्ट्रवादी वेगळ्या लढल्या तर मतविभाजन होईल आणि या मतविभाजनाचा फायदा अल्टिमेटली भारतीय जनता पक्षाला होईल. त्याच्यामुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की हे मतविभाजन नसेल व्हायचं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या पाहिजे. त्या अनुषंगाने दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून आम्ही प्राथमिक चर्चेला सुरुवात केलेली आहे. तर 2-3 दिवसात पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील. तर पिंपरीमध्ये वाऱ्याच्या वेगानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत होत्या, तर तितक्याच वेगानं अजितदादांचे 2 शिलेदार दिल्लीत पोहोचले होते. खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी अमित शहांची भेट घेतली. या भेटीतून 2 संकेत मिळाल्याचं समजलं. पहिला होता शक्य तिथे युतीत लढण्याचा सल्ला आणि दुसरा होता शरद पवारांसोबत युती करण्याची मुभा. अजितदादांच्या शिलेदारांप्रमाणे सुप्रिया सुळेही अमित शहांना भेटल्या. एकाच दिवसात दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांना भेटण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. त्यांनी ही ट्विट करत आपल्या भेटीचं औपचारिक कारण सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चुणूक लागताच सगळ्याच पक्षांमधून राष्ट्रवादीत जोरदार उड्याही सुरू झाल्या. पिंपरी चिंचवडचे भाजपचे नगरसेवक, ठाकरे गटाचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांकडे आपला मोर्चा वळवलाय. वार्डामध्ये काम करत असताना अनेक अडचणी आल्या. त्या अडचणींना सामोरे जात असताना आमच्या सर्वांनी हा निष्कर्ष घेतला की हा बाबा आपण अजितदादांच्या बरोबर जाऊन काम करायचं.
आम्ही ज्यावेळी अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहर चांगल्या प्रकारे वसवलेलं असताना पुनश्च एकदा आम्हाला वाटलं की अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे आम्ही आज या ठिकाणी अजितदादांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला आहे. काम करण्याची शैली अशी आहे की दादांनी एकदा ठरवलं की ते काम झालं पाहिजे तर दादा करूनच दाखवतात आणि आम्हाला त्यांचं काम आवडतं म्हणून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केलाय दादाच्या मार्गदर्शनाखाली. मुख्यमंत्र्यांनी पुण्यात स्वबळाची भाषा केल्यानंतर एकाच दिवसात इतकं सगळं घडलं. राजकीय घड्याळाचे काटे वेगानं फिरायला सुरुवात झाली आहे तर तुतारीच्या आवाजातला उत्साहही चांगलाच वाढलाय. एका दिवसात इतकं काही घडत असेल तर पुढच्या महिनाभरात काय काय घडेल याची कल्पना करत दिवस संपला. बघूया आता पुढे काय घडतंय. ब्युरो रिपोर्ट ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.